नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण जो काही पॉइंट पाहिला होता तो पाहिला होता इम्पॉर्टंट काय पाहिले होते, इम्पॉर्टंट डिसीजेस इन टुडेज और प्रेझेंट डेज. पहा, जे काही इम्पॉर्टंट डिसीजेस होते प्रेझेंट डेजमधले, मग ते कोणते ते डेंग्यू असेल, स्वाईन फ्लू असेल किंवा एड्स असेल, याविषयी माहिती पाहिली होती. त्यानंतरचा आपल्याला पुढचा जो पॉईंट आहे तो आज पाहायचा आहे, तो आहे इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांमार्फत कोणता संसर्ग होत असतो हे आपल्याला पाहायचंय. तर त्यामधला आपल्याला फर्स्ट पाहायचं आहे, पहा, रेबीज. रेबीज हा डिसीज आहे. तर रेबीज कशामार्फत होतो तर पहा, दिस इज अ व्हायरल डिसीज. हा कसा डिसीज आहे? व्हायरल डिसीज आहे. व्हायरल म्हणजे आपण म्हणू शकतो विषाणूजन्य रोग आहे. त्यालाच आपण झुनोटिक डिसीज असंही म्हणू शकतो, म्हणजे प्राण्यांमार्फत होणारा रोग. देन पहा, इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. हा जो रेबीज आहे हा कशामुळे होत असतो रे? बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, कॅट, मंकी अँड रॅबिट. कशामुळे होत असतो? म्हणजे ज्या प्राण्यांना संसर्ग झालेला आहे, म्हणजे हा रेबीज हा डिसीज झालेला आहे, अशा प्राण्याने जर चावा घेतला तर काय होऊ शकतो? रेबीज हा डिसीज ह्युमन्सला म्हणजेच मानवाला होऊ शकतो. मग ते कोणते प्राणी आहेत? डॉग म्हणजे कुत्र्यांना रेबीज होऊ शकतो, रॅबिट ससा, मंकी माकड, कॅट मांजर. म्हणजे अशा जर ॲनिमल्सला रेबीज हा डिसीज असेल आणि या प्राण्यांनी ॲनिमल्सने कोणाला बाईट केलं, बाईट टू द ह्युमन्स, मानवाला जर चावा घेतला तर त्यांनाही रेबीज हा डिसीज होऊ शकतो, मानवालाही. मग हे व्हायरस कुठे जात असतात? व्हायरसेस एंटर द ब्रेन व्हाया न्यूरॉन्स, म्हणजे चेतापेशींमार्फत हे मेंदूपर्यंत काय होतात? हे व्हायरसेस, रेबीजचे जे काही व्हायरस आहेत, विषाणू जे आहेत, हे मेंदूपर्यंत जात असतात. मग हे व्हायरसेस मेंदूपर्यंत गेल्याच्या नंतर काय होण्याची शक्यता असते रे? दे आर फेटल डिसीज, म्हणजे हा मृत्यू देणारा सुद्धा रोग आहे. यामुळे काय येऊ शकतो? मृत्यूही येऊ शकतो, प्राणघातक रोग आहे. अँड देअर सिम्पटम्स, याची जी काही लक्षणे आहेत हे केव्हा स्टार्ट होतात रे? appear to within 90 to 175 days of dog bite, म्हणजे कुत्र्याने चावा घेतल्याच्या नंतर 90 ते 175 दिवसांमध्ये आपल्याला या रोगाची सिम्पटम्स, लक्षणे दिसायला सुरुवात होत असतात. ठीक आहे. मग आता हे सिम्पटम्स कोणती आहेत? तर सिम्पटम्स पहा कोणते आहेत. काय होतं त्याला? फेवर ऑफ 2 to 12 weeks, म्हणजे 2 ते 12 आठवडे काय राहतो? फेवर म्हणजे ताप राहत असतो. किती? 2 to 12 weeks फेवर, 2 ते 12 आठवडे ताप राहतो. एक्झॅगरेशन्स इन बिहेवियर, कशामध्ये बरं? त्याची जी काही शरीरशक्ती असते किंवा अतिशयोक्ती तो काय करत राहत असतो. एक्झॅगरेशन इन बिहेवियर म्हणजे त्याची जी वागणूक आहे तर ती कशी असते? अतिशयोक्ती असते. मग आपण एक बोलायला गेले त्यापेक्षा जास्तच काही बोलत राहणं, त्याला आपण काय म्हणतो? एक्झॅगरेशन असं म्हणतो. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिम्पटम्स इन रेबीज. रेबीज मधलं सगळ्यात महत्वाचं जे काही सिम्पटम्स आहे ते काय? हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची त्याला काय वाटते? भीती वाटते. पाण्याची भीती वाटत असते, त्याला म्हणायचं आपल्याला हायड्रोफोबिया. मग यावरती डायग्नोसिस काय, ट्रीटमेंट काय केली जाते बरं यावरती? असं जर डिसीज झाला व्यक्तीला तर त्यावरती ट्रीटमेंट काय केली जाते? तर पहा, वॅक्सिनेशन कॅन बी प्रिव्हेंटिव्ह इफ टेकन इमिडिएटली आफ्टर अ बाईट. आफ्टर अ बाईट काय? चावा घेतल्याच्या नंतर लगेच ताबडतोब जर त्यावरती प्रतिबंधात्मक लस जर घेतली तर काय होऊ शकतो? उपचार होऊ शकतो. हे काय त्यावरती
ट्रीटमेंट आहे, म्हणजे त्यावरची लस घेणं आवश्यक आहे. चावल्याच्या नंतर, कुत्रा चावल्याच्या नंतर काय केलं, वॅक्सिनेशन, लसीकरण करणं आवश्यक आहे. त्यामुळेच पहा, आपल्याला जर कुत्रा चावला तर अगोदर कशामध्ये, बेंबीमध्ये 14 इंजेक्शन घ्यावी लागत होती, पण सध्या आता किती, 3च इंजेक्शन देत असतात. 3 इंजेक्शनमध्ये आपण काय करतो, हे कुत्रा चावल्याच्या नंतर हे इंजेक्शन घ्यावे लागतात. परंतु जर जो कुत्रा हा पिसळलेला असतो, म्हणजे ज्याला रेबीज हा डिसीज झालेला असतो, त्यासाठी हे वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे, लसीकरण करणं गरजेचं आहे. हे काय पाहिलं आपण, इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स, प्राण्यांमार्फत होणारे रोग पाहिलेले आहेत. तर यानंतरचा आपल्याला जे काही पुढचा जो पॉईंट पाहायचा आहे, आपल्याला डिसीजेसचा जो टाईप पाहायचा आहे, तो आपण इन्फेक्टियस डिसीज पाहिलं, त्याचे जे काही नेम्स होते डिसीजेसची ती पाहिली. आता आज आपल्याला पुन्हा आता कोणतं पाहायचं आहे, सेकंड जो टाईप होता नॉन इन्फेक्टियस डिसीज कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग, याविषयी माहिती पाहिजे आहे. आपल्याला पाहायचं होतं नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग. तर याची डेफिनेशन आपल्याला पहिल्यांदा माहिती असणं आवश्यक आहे. काय आहे डेफिनेशन, तर पहा याची काय सांगितलेली आहे. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड इन्फेक्टियस डिसीज. पहा काय सांगितलेले त्यांनी, डिसीजेस which do not occur through infections and body contacts are called non-infectious disease. म्हणजे असे रोग की जे संसर्गातून किंवा कशामधून होत नाहीत रे, पसरत नाहीत, संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत, अशांना आपल्याला काय म्हणायचे, नॉन इन्फेक्टियस डिसीज म्हणजे असंसर्गजन्य रोग असे म्हणतात. आलंय लक्षात. डिसीजेस विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन्स अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. संसर्गातून किंवा संक्रमणातून हे रोग होत नाहीत, यांना आपल्याला नॉन इन्फेक्टियस डिसीज असं म्हणतात. तर यामधला फर्स्ट जो काही आपले हे काही डिसीज जे आहेत, तर हे डिसीज जे आहेत हे ह्युमन बॉडीमध्ये काय होतं, सर्टन रिझन म्हणजे काही कारणांमुळे, स्वतःच्याच मानवाच्या काही कारणांमुळे घडून येत असतात. तर मग आता हे डिसीजेस कोणती आहेत हे आपल्याला पाहायचंय. तर फर्स्ट आपल्याला डिसीज पाहायचंय तो आहे कॅन्सर. कॅन्सर म्हणजे कर्करोग असं म्हणतो आपण त्याला. तर पहा कॅन्सरचं आपल्याला काय सांगता येईल, इन्फॉर्मेशन, थोडीशी इन्फॉर्मेशन पाहू कॅन्सरची. काय आहे कॅन्सर, व्हॉट इज मीन बाय कॅन्सर, अनकंट्रोल abnormal cell growth is called cancer. अनकंट्रोल म्हणजे अनियंत्रित, abnormal cell growth म्हणजे कशी, असामान्य अशी पेशींची वाढ, याला आपल्याला काय म्हणायचंय, कॅन्सर म्हणजे कर्करोग असे म्हणतात. काय, अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित आणि असामान्य अशी वाढीस आपल्याला कॅन्सर असे म्हणतात, म्हणजे कर्करोग असे म्हणतात. देन सेकंड पहा, ग्रोथ ऑर लंप ऑफ कॅन्सरियस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. कशाला, कॅन्सरियस सेल्स म्हणजे कर्करोगाच्या पेशी समूहास, कशाच्या, कर्करोगाच्या पेशी समूहास, और लंप, लंप म्हणजे गाठी म्हणतो आपण त्याला, गाठीस काय म्हणायचे, मॅलिग्नंट ट्यूमर. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे दुर्दम्य असं, अबुर्द असं म्हणतात, दुर्दम्य अबुर्द, हे काय करायचे, मॅलिग्नंट ट्यूमरला म्हणायचे. आले लक्षात काय डेफिनेशन, ग्रुप और लंप ऑफ कॅन्सरियस सेल इज कॉल्ड मॅलिग्नंट ट्यूमर. देन थर्ड पॉइंट पहा, कॅन्सर कॅन ऑकर्स इन व्हेरियस ऑर्गन. कॅन्सर जे आहे हे वेगवेगळ्या अवयवांना होऊ शकतं, ह्युमन्सच्या, मानवाच्या वेगवेगळ्या अवयवांना हा कॅन्सर होऊ शकतो. मग कशा कशाला होऊ शकतो रे,
लंग्स म्हणजे फुफ्फुसामध्ये होऊ शकतो, फुफ्फुसाला कॅन्सर होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे तंबाखूचं वगैरे सेवन केल्यामुळे, टोबॅको कन्झप्शन ऑफ टोबॅको, तंबाखूचं सेवन केल्यामुळे काय होऊ शकतो, लंग्स कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा रोग होऊ शकतो, कॅन्सर, कर्करोग होऊ शकतो, किंवा सिगारेट वगैरे ओढल्यामुळे. देन माउथ, तोंडाचा रोग कॅन्सर, टंग, जिभेचा कॅन्सर होऊ शकतो, स्टमक, पोटाचाही कॅन्सर होऊ शकतो, ब्रेस्ट म्हणजे स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, स्तन, युटेरस म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो, कर्करोग, स्किन, त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो, अँड टिश्यू लाईक अ ब्लड. आणि कशाचं सांगितलंय त्यांनी, टिश्यू लाईक अ ब्लड म्हणजे अन्य कोणत्याही ऊतीत, रक्तातील ऊतीमध्ये काय होऊ शकतो, हा कॅन्सर होऊ शकतो. हे काय झालं तुम्हाला, कॅन्सर जे आहेत हे कोणकोणत्या ऑर्गन्समध्ये होऊ शकतात हे सांगितलेले. कॅन्सर कॅन ऑकर्स इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, त्यानंतर टिश्यूज लाईक ब्लड. मग आता हे आपण कॅन्सर विषयी पाहिलं, कुठे होऊ शकतात, मॅलिग्नंट ट्युमर म्हणजे काय, कॅन्सर म्हणजे काय. मग आता रिझन्स काय आहेत या पाठीमागची, हे कॅन्सर होण्यापाठीमागची कारणं काय, तर पहा कशामुळे होतात रे हे. कन्झप्शन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. कशाचं सेवन केल्यामुळे, टोबॅको म्हणजे तंबाखूच्या सेवनामुळे, तंबाखू खाल्ल्यामुळे, गुटखा खाल्ल्यामुळे, स्मोकिंग सिगारेट ओढल्यामुळे, अल्कोहोलिझम मद्यपान म्हणजे दारू पिल्यामुळे असे कॅन्सर, कर्करोग होऊ शकतात. लॅक ऑफ फायबर कंटेन इन अ फूड. आणखी काय रिझन आहे, लॅक ऑफ फायबर कंटेन इन अ फूड म्हणजे अन्न पदार्थामध्ये तंतुमय पदार्थांचं सेवन हे कसं राहणं, कमी, त्याचा अभाव असणं. जसे की व्हेजिटेबल्स असतात, व्हेजिटेबल पालेभाज्या असतील, लिफी व्हेजिटेबल, फ्रुट्स असतील, हे कमी प्रमाणामध्ये खाणं. त्यानंतर एक्सेसिव्ह, पुढचं रिझन आहे एक्सेसिव्ह कन्झप्शन ऑफ जंक फूड म्हणजे कोणते जंक फूड जे असतात, बाहेरील जे अन्न आहे हे जास्त प्रमाणामध्ये खाणं, अति प्रमाणामध्ये जंक फूड खाणं म्हणजे कोणतं, पिझ्झा, बर्गर वगैरे असतात ना, असे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाणं, यामुळेही हे काय एक कॅन्सरचं रिझन आहे. आणि हेरिडिटी हे पण एक काय होऊ शकतं, कॅन्सरचं रिझन होऊ शकतं. हेरिडिटी इज द हेरिडिटी मे ऑल्सो बी द रिझन ऑफ कॅन्सर. हेरिडिटी, अनुवंशिकता हे पण कॅन्सरचं एक कारण असू शकतं, म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुद्धा हा कॅन्सर येऊ शकतो. हे काय त्याचं रिझन आहे. मग आता याचे सिम्पटम्स कोणते आहेत, कसं ओळखायचं कॅन्सर झालेला आहे किंवा नाहीये, तर पहा सिम्पटम्स आपल्याला सांगता येतात. क्रोनिक कफ म्हणजे दीर्घकालीन खोकला, सतत काय होतो, खोकला येत राहतो दीर्घकाळासाठी, आपल्याला फक्त 8-15 दिवस असा नाही, वर्षानुवर्ष हा काय राहतो, खोकला राहत असतो, त्याला आपल्याला म्हणायचे क्रोनिक कफ. देन हॉर्स व्हॉइस, हॉर्स व्हॉइस म्हणजे काय, घोगरा आवाज होतो, घोगरा आवाज होणं. त्यानंतर डिफिकल्टी इन स्वेलिंग, स्वेलिंग म्हणजे गिळण्यास काय होणं, त्रास होणे, एखादी पदार्थ जर खायचा असेल तर गिळताना काय होणं, त्रास होणं, हे काय त्याचं सिम्पटम्स आहे. त्यानंतर इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लेमेशन. इनक्युरेबल स्कार्स म्हणजे काय, आपण त्याला म्हणू शकतो की उपचार करूनही काय न होणं, दूर न होणं, स्कार्स म्हणजे व्रण जे असतात, डाग जे पडलेले असतात ते उपचार घेऊनही कमी होत नाहीत. इन्फ्लेमेशन म्हणजे काय होतं, दाह होतो, सूज येते. त्यानंतर पहा पुढचा आहे लम्प्स इन अ ब्रेस्ट, कशामध्ये, स्तनामध्ये गाठी निर्माण होणं. त्यानंतर अनएक्सप्लेन वेट लॉस, कसा, अनएक्सप्लेन म्हणजे अकारण वजन कमी होणं, हे काय, वजन घटणे, हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत. लक्षात आले असतील सिम्पटम्स. क्रोनिक कफ, हॉर्स व्हॉइस, डिफिकल्टी इन स्वेलिंग, इनक्युरेबल स्कार अँड इन्फ्लेमेशन. थर्ड आहे लम्प्स इन ब्रेस्ट. फोर्थ आहे अनएक्सप्लेन वेट लॉस.
मग आता या डिसीज वरती, कॅन्सर वरती काही काय आहे रे, मॉडर्न डायग्नोसिस आहे, डायग्नोसिस केलं जातं. म्हणजे निदान जे आहे, आधुनिक निदान कसं, कोणत्या टेक्नॉलॉजी मार्फत केलं जातं हे आपल्याला पाहायचंय. तर पहा, या डायग्नोस्टिकची काय काही टेक्निक आहे ज्याद्वारे आपण कॅन्सरचं काय करू शकतो, निदान करू शकतो. मग त्या कोणत्या आहेत टेक्नॉलॉजी? टिश्यू डायग्नोस्टिक. कोणती आहे? टिश्यू डायग्नोस्टिक, सिटी स्कॅन, MRI स्कॅन आणि मॅमोग्राफी आणि बायोप्सी. कोणते येतं? याद्वारे आपण काय करू शकतो, डायग्नोस्टिक करू शकतो. लक्षात ठेवायचे काय काय आहे. टिश्यू डायग्नोस्टिक, ऊतींचं निदान, सिटी स्कॅन सगळ्यांना माहिती आहे, MRI स्कॅन सगळं शरीराचं केलं जातं, आणि मॅमोग्राफी आणि बायोप्सी हे काय त्याचे मॉडर्न डायग्नोस्टिक आहेत. त्यानंतर हे पहा, हे जे आपल्याला पाहायचं हे काय, ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरवरती ट्रीटमेंट कोणती घेतली जाते? ट्रीटमेंट काय घेतली जाते? उपचार कसे करायचे, उपचार कोणते घ्यायचे? तर काय, केमोग्राफी केली जाते, रेडिएशन थेरपी असते, सर्जरी, त्यानंतर रोबॅटिक सर्जरी आणि लेप्रोस्कोपिक सर्जरी हे काय त्यावरचे ट्रीटमेंट केले जातात. कोणत्या येतात? केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, रोबोटिक सर्जरी अँड लेप्रोस्कोपिक सर्जरी हे काय त्यावरचे ट्रीटमेंट आहेत. हे आपण ट्रीटमेंट पाहिले. आता यानंतर पहा, आपल्याला यावरचं प्रिव्हेन्शन काय करायचे किंवा त्यावरती मेजर्स काय आहेत हे पाहणं आवश्यक आहे. कारण की आता प्रत्येक आपण कॅन्सरचं सगळं पाहिलं, कॅन्सरचं जे काही एक्सप्लेनेशन आहे हे पाहिलं, रिझन्स पाहिली, सिम्पटम्स पाहिली, त्यावरचं डायग्नोस्टिक पाहिलं, त्यावरची ट्रीटमेंट पाहिली. मग आता याच्यावरती प्रिव्हेन्शन असणं पण महत्त्वाचं आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि कंट्रोल मेजर्स कोणते आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते आपण पाहू. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, यावरचं प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल मेजर्स पाहायचे. तर आपल्याला काय प्रिव्हेन्शन की प्रतिबंध करायचंय किंवा कशावरती कंट्रोल ठेवायचंय, उपाय कशावरती करायचंय, तर पहा, कंट्रोल ओव्हर डाएट. आपलं जे आहार आहे तर त्या आहारावरती नियंत्रण ठेवायचे. त्यानंतर आहे पहा, फर्स्ट काय पाहिलं आपण, कंट्रोल ओव्हर डाएट. त्यानंतर सेकंड आहे फिजिकल एक्सरसाइज. काय करायचंय आपल्याला, रोज व्यायाम करायचा आहे, फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम करणं. त्यानंतर नेव्हर टू कन्झ्युम द टोबॅको, स्मोकिंग अँड ऑर अल्कोहोलिझम. कशाचं? टोबॅको, तंबाखू किंवा सिगारेट किंवा मद्यपान हे सेवन करण्यापासून टाळायचं आहे. हे सेवन करायचं नाही, हे प्यायचं नाही किंवा घ्यायचं नाही. अवॉइडिंग ॲडिक्शन, व्यसन टाळायचे आहेत. जे काही कोणते व्यसन आहेत, टोबॅकोचं, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, गुटखा, हे जे काही ॲडिक्शन आहेत, व्यसनं आहेत, तर ते काय करायचे, अवॉइड करायचे, टाळायचे आहेत. ही काय त्यावरची प्रिव्हेंटिव्ह अँड कंट्रोल मेजर्स आहेत. हे आपण काय पाहिलं, जो आपला फर्स्ट डिसीज आहे नॉन इन्फेक्टियस डिसीज मधला कॅन्सर, याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आता यानंतरचा जो आपल्याला डिसीज पाहायचा आहे नॉन इन्फेक्टियस डिसीज, तो आहे डायबिटीज. याविषयी आपल्याला माहिती पाहायची आहे. डायबिटीज याविषयी आपल्याला माहिती पाहायची. डायबिटीज म्हणजे आपण त्याला मधुमेह असं म्हणतो. तर याविषयी पहा, आपल्याला सांगायचं झालं तर काय सांगता येईल, द हार्मोन इन्सुलिन. कोणतं संप्रेरक? इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅन्क्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. म्हणजे स्वादुपिंडामध्ये ज्या इन्सुलिन या संप्रेरकाचं, इन्सुलिन हे संप्रेरक श्रवल्या जातं, तर ते इन्सुलिन संप्रेरक कशावरती कंट्रोल ठेवतं? द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन अ ब्लड. म्हणजे रक्तामध्ये असलेल्या शर्करेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे हे कोण करत असतात? स्वादुपिंडातील श्रवणारे इन्सुलिन हे संप्रेरक करत असतं. आलंय लक्षात काय सांगता येईल आपल्याला? द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅन्क्रियास
कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे स्वादुपिंडात निर्माण होणारं जे काही इन्सुलिन हे संप्रेरक आहे, तर हे इन्सुलिन संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवतं. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वालिटी, जर इन्सुलिन हे कमी प्रमाणामध्ये श्रवल्या गेलं तर काय होतं, ग्लुकोज लेवल कॅन नॉट कंट्रोल. ग्लुकोजची जी पातळी असते ही याच्यावरती नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी झाल्यास ग्लुकोजची जी काही निर्मिती असते, शर्करेचं प्रमाण हे नियंत्रित होत नाही आणि याच डिसऑर्डरला डिसऑर्डर विकाराला आपल्याला काय म्हणायचंय, डायबिटीज म्हणजे मधुमेह असे म्हणतात. कशावरती, जे की कशाचं, इन्सुलिनचं सिक्रेशन कसं होतं, लो क्वालिटी कमी प्रमाणात होतं आणि ग्लुकोज लेवल वरती काय राहत नाही, कंट्रोल नियंत्रण राहत नाही. ती खूप मोठ्या प्रमाणावरती ग्लुकोज लेवल शरीरामध्ये वाढल्या जाते आणि हा परिणाम जो आहे, हा डिसऑर्डर जो आहे, हा विकार, याला आपण काय म्हणतो, डायबिटीज म्हणजे मधुमेह असे म्हणत असतो. त्या अशा व्यक्तींना काय करावं लागते, इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावी लागतात. तर पहा याचे सिम्पटम्स काय आहेत. फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळी वारंवार मूत्रविसर्जनासाठी जावं लागणं, लघवीला जावं लागणं, हे काय एक आपण डायबिटीज विषयी पाहायला सुरुवात केली होती आणि डायबिटीजचा आपण पहिला आणि दुसरा पॉइंट पाहिला होता. तरी आपण एकदा पुन्हा पाहू. द हार्मोन इन्सुलिन प्रोड्यूस इन पॅन्क्रियास कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. म्हणजे कशामुळे सांगितलेलं आहे त्यांनी, जे की पॅन्क्रियास मध्ये स्वादुपिंडामध्ये निर्माण होणारं इन्सुलिन हे संप्रेरक जे आहे, हे रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या पातळीवरती काय करतं, नियंत्रण ठेवत असतं. सेकंड आपण पाहिलं होतं, इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वालिटी ग्लुकोज लेवल कॅन नॉट कंट्रोल दिस डिसऑर्डर इज कॉल्ड डायबिटीज. म्हणजे जर इन्सुलिनचं श्रवण्याचं प्रमाण हे कमी जर झालं तर ग्लुकोजच्या पातळीवरती नियंत्रण राहत नाही, ग्लुकोजची पातळी ही वाढत जाते. या विकाराला आपल्याला काय म्हणायचंय, डायबिटीज असं म्हणतात, म्हणजे मधुमेह असं म्हणतात. तर आपल्याला पहा त्याचे सिम्पटम्स पाहिजे. काय सिम्पटम्स, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट नाईट, म्हणजे रात्रीच्या वेळी वारंवार मूत्रविसर्जनास जाणं, म्हणजे लघवीला जाणं. सेकंड आहे इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस. काय होतं रे, इन्क्रीज ओबेसिटी ऑर वेट लॉस म्हणजे वजन खूप वाढणे किंवा कमी होणे. जास्त खूपच प्रमाणामध्ये वजन वाढतं किंवा खूपच प्रमाणामध्ये वजन हे कमी होतं, हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत. आता यावरचे रिझन काय आहेत पहा, कारण काय. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता असू शकते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतात, वन जनरेशन टू अनदर जनरेशन, याला आपण हेरिडिटी असं म्हणतो. ओबेसिटी अतिलठ्ठपणा, खूपच जाड असणं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज म्हणजे व्यायामाचा किंवा कष्टाचा अभाव असणं. मेंटल स्ट्रेस म्हणजे मानसिक तणाव असणं, हे काय त्याचे रिझन, कारणे आहेत डायबिटीज होण्यापाठीमागचे. तर यानंतर पहा आपण त्याचं काय पाहिलं, सिम्पटम्स आणि रिझन पाहिले आणि त्याविषयी थोडीशी माहिती पाहिलेली आहे डायबिटीज विषयी. आता हे जे काही डायबिटीज वरती आपल्याला डायग्नोस्टिक कसं केलं जातं, निदान कसं करायचंय हे आपल्याला पाहायचंय. तर काय त्याच्यावरचं निदान, टू टेस्ट द ब्लड शुगर लेवल, रक्तातील शर्करेचं प्रमाण ची चाचणी. त्यानंतर IBA1C टेस्ट, कोणती चाचणी करायची आहे, IBA1C चाचणी करायची, हे काय त्याच्यावरचं डायग्नोसिस निदान आहे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत बरं याच्यावरचे, प्रॉपर डाएट, योग्य आहार असणं, योग्य आहार ठेवायचा आहे. त्यानंतर सेकंड, कंट्रोल ओव्हर कन्झम्पशन ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. कशावरती नियंत्रण ठेवायचंय आपल्याला, प्रिव्हेन्शन नियंत्रण ठेवायचंय, कन्झम्पशन ऑफ कार्बोहायड्रेट अँड फॅट
म्हणजे कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ यांचं सेवन करण्यावरती, खाण्यावरती काय करायचंय, कंट्रोल, नियंत्रण ठेवायचं आहे. हे जर जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यानंतर थर्ड, टेकिंग प्रॉपर मेडिसिन्स ट्रीटमेंट ऍज पर डॉक्टर्स ऍडव्हाइस. आपल्याला डॉक्टर म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने काय करायचं, उपचार आणि योग्य मेडिसिन्स, औषधं घेणं आवश्यक आहे. आणि लास्ट पहा, फिजिकल एक्सरसाइज अँड रेग्युलर वॉकिंग. काय करणं, रोजच्या रोज व्यायाम करणं आणि नियमितपणे वॉकिंग, चालणं, हे काय आहे, याच्यावरती प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे उपाय आहेत. आता यावरती ट्रीटमेंट काय केली जाते, उपचार काय केले जातात ज्यांना डायबिटीज झालेला आहे, तर यांच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे, इंजेक्शन ऑफ इन्सुलिन ऑर टॅबलेट्स दॅट विल बी स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ इन्सुलिन. त्या आपल्याला काय करायचं, इन्सुलिनचे टॅबलेट किंवा इंजेक्शन घेणं आवश्यक आहे, जे की काय करतं, इन्सुलिन श्रवण्यास मदत करतात. इन्सुलिन जे आहे, इन्सुलिन जे हार्मोन आहे, हे श्रवण्यात मदत केली जाते. सेकंड आहे कम्प्लीट कंट्रोल ओव्हर डाएट. आपल्या आहारावरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. हे काय त्यावरचं ट्रीटमेंट आहे. म्हणजे ज्यामधून शर्करेयुक्त जे पदार्थ असतात, जसं की बटाटा असतं, साखरेत चहा असतो, हे काय करावं लागतात, कमी करावे लागतात. असे जे पदार्थ आहेत हे काय करणं, टाळणं आवश्यक आहे. हे काय आहे, आपण ही कशाविषयी माहिती पाहिली, डायबिटीज विषयी माहिती पाहिलेली आहे. सर्वांना समजली असेल अशी मला अपेक्षा आहे. आता यानंतर आपल्याला जो काही थर्ड नॉन इन्फेक्टियस डिसीज पाहायचा आहे तो आहे हार्ट डिसीज. हार्ट डिसीज विषयी आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याविषयी अभ्यास करणार आहोत. आज आपण कोणकोणतं पाहिलेलं आहे, नॉन इन्फेक्टियस डिसीज मध्ये आपण कॅन्सरचा अभ्यास केला आणि डायबिटीज याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. त्यानंतर आपल्याला जो काही थर्ड पॉइंट राहिलेला आहे, थर्ड नॉन इन्फेक्टियस डिसीज पाहायचे आपल्याला, हार्ट डिसीज, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यासू.